असं काही मोठं काही घडलेलं नाहीये. मी एका शाखेचं उद्घाटन होतं संध्याकाळी 8 वाजता ते केलं आणि एक लग्न अटेंड केलं मी बोरिवलीला जाऊन आणि परत येत होतो 10:30 वाजले असतील कदाचित. आणि त्यावेळेला आम्ही सहज एवढं काही स्पीड वगैरे नव्हतं, तर एक ट्रक सारखं जे काहीतरी होतं वाहन, त्यांनी अचानक धडक दिली. आता ती कोणी जाणून बुजून वगैरे काही केलेली असं नाहीये. आता जे काही चाललंय ते बरोबर नाहीये. आणि ती माझ्याच साईडला ती धडक गेल्या कारणाने माझं ते हँडल बिंडल संपूर्ण तुटून गेलं. आणि थोडी गाडीचं नुकसान झालं. मला काही कोणती इजा वगैरे काही झालेली नाहीये आणि त्यामुळे मी काही कोणती तक्रार वगैरे काही दाखल केलेली नाही. ती गाडी मी आज सकाळीच गॅरेजला पाठवून दिलेली आहे आणि मी चांगला व्यवस्थित आहे. गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे आणि अशा प्रकारे रोजच रोडला अशी अपघात होत असतात आणि म्हटलं त्याच्यावरती काही कारवाई कायदेशीर करू नका. काही नसताना उगीच काहीतरी कोणावरती कारवाई घ्यावी किंवा FIR घ्यावा आणि तो बिचाराला नुकसान व्हावं हे असं माझं तत्व नाहीये. त्यामुळे मी चांगला आहे. गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे आणि मला आज सकाळपासून तुमच्या लोकांपासून ते बाकीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर बाहेरून मला फोन यायला लागलेत आणि म्हणून मी सायलेंटवर टाकलेलं आहे. अशी कुठलीही नाही, मी चांगला आहे, व्यवस्थित आहे आणि तुम्ही लोकांनी मला ज्या विचारणा केली त्याबद्दल मला धन्यवाद. तर काय ड्रायव्हर ड्रिंक केलं होतं का? नाही, मला काहीच माहित नाही. ड्रायव्हरने ड्रिंक वगैरे केलेलं नसावं. पोलीस त्याची चौकशी करतायत, परंतु कोणाला तरी त्याच्यामध्ये गुंतवणं हे बरोबर नाही वाटत आहे. तो जर का आणि रस्त्याने अशा अनेक अपघात होतात, त्यातलाच एक असा आहे जाणून बुजून झालेला नाही. हे माझं तर ठाम मत आहे.